आता झालेलं आहे भजन आमचं आणि आम्ही इकडे आता थोडाफार फोटो बिटो शूट करायला चालू आहे. आजच्या भजनाच्या ठिकाणी देवस्थानचं जी कमिटी आहे त्या लोकांनी खरंच चांगली व्यवस्था केली होती आमची. त्या ठिकाणी उठबस सुद्धा चांगल्या प्रकारे झाली आमची. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आत्ता निघालोय आम्ही भजनाला जाण्यासाठी आणि आज दुपारी निघालोय. रविवार आज सुट्टी आहे त्यामुळे दिवसाचं भजन आहे आज आणि आज दुपारी निघालोय. आणि त्याचबरोबर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी निमित्त आम्हाला आज भजन करण्याची संधी मिळाली तिकडे, जे एक पावन असं ठिकाण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की गणपतीपुळे या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये आम्हाला भजन करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत आता संपूर्ण टीम आमची. तर जाणार आहोत आता आणि आता दुपारी निघालोय. आम्हाला आत्ता वाजलेत 11:15 वाजता आम्ही घरातून निघालोय. तिथून जाकादेवी जाणार, जाकादेवीतून मग दुपारी त्या ठिकाणी भजन चालू करायचंय. तर आता वाडीतून निघालोय. चला निघालेलं आहे आता आम्ही आणि इथून जाकादेवीचा प्रवास असणार आहे. इथून बाईकने जायचं आहे. बाईकने तिथून नंतर मग इको किंवा टेम्पो असेल काय असेल बघूया. तिथे जाऊन नियोजन पुढचं काय आहे ते ठरेलच. तर आता निघालोय आम्ही. आत्ता आलेलं आहे जाकादेवीमध्ये आणि पारधी माऊलींचा क्लास, पकवाज क्लास आता आटपत आलेलाच आहे, म्हणजे झालेला असेल, आटपला असेल आणि थोड्या वेळातच निघणार आहोत आपण इथून. तर हे सगळे विद्यार्थी त्यांच्या घरी जाण्यासाठी आहेत आणि इकडं खूप दिवसांनी नरेंद्र खूप दिवसांनी ते आगमन झालेलं आहे. म्हणजे मी खूप दिवसांनी रविवार चालू आहे. चटई घेतलेलं, चटई मस्त आहे की. आमच्या घरी पण घेतला नाही आहे, इकडं पण घेतलेलं आहे. त्याला दाखव ना, घे ना चॅनलला दाखव पहिला. चला सुरुवात. प्रॅक्टिस चालू आहे आता, थोडीफार प्रॅक्टिस झाल्यावर निघायचं. चटई घाल ना खाली. थोडीशी प्रॅक्टिस झालेली आहे आणि प्रसाद माऊलींनी केळी आणलेली आहेत आम्हाला, तर या केळी खायला. निघालेलं आहे आम्ही आता भजनाला जाण्यासाठी. सगळं पॅकिंग झालेली आहे. मी जेव्हा सावकाश हो का हो दत्ता, काच लावलेली आहे, इकडची काच लावलेली आहे. मी पडून खाली. निघालेला आम्ही आता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की. तर चला गणपतीपुळे. ऍडजस्टमेंट सगळी माझ्यावर आहे, ऍडजस्टमेंट माझ्यावर आहे. पुढे तिघे हे ऍडजस्ट करतोय म्हणून सगळं झालं आहे. तर कसं बसायला झालं नसतं, मी कसं जावं. चला ऍडजस्टमेंट आहे. आहे ना, पर्यटकांची गर्दी बघा किती आहे. सगळे आलेले आहेत इकडे, वाले बिलू सगळे लावून पोवून आलेत, रंगून आलेत सगळे. हे अरे बाजूला व्हा. आवाज येतो की नाही काय भागत फिरतो. खुळ्यासारखे कसे रस्त्यावरून चालतायत, बघतायत मोबाईल मध्ये. गाडी आलंय पाठून हॉर्न वाजवतोय एवढा वेळ.
गेटचं काम चालू आहे इकडं. असं बघा पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे. पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे. गेटचं काम चालू आहे. इकडून सगळे पार्किंग फुल आहे नेहमीप्रमाणेच. आतमध्ये डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट आतमध्ये एंट्री. गाड्या चान्स नाही इकडे एकदम अजिबात गाडी लावायला. हे सीट कशा असतात माहिती ना, पाठी आधी दोनच बसतात गाडी. आम्ही किती वेळ याच रस्त्याला आहोत. गाड्या मारण्याच्या आहेत. बाजूने पब्लिक पण आहे आणि गाड्या पण आहेत. त्यामुळे उशीर लागतो इकडून म्हणजे हे करायला, क्रॉस करायला. ओ होय होय होय, उसाचे रसवाले आहेत. आता मध्ये आम्हाला डायरेक्ट VIP एंट्री आहे. आम्ही कसे हे आहे इकडं भजनाला आलो. VIP एंट्री आहे आमची. हा दर्शनासाठी गर्दी बघा किती आहे सगळी इकडे. आतमध्ये रांगा मोठ्या लागल्या आहेत दर्शनासाठी. एकदम फुल गर्दी. सगळ्या रांगा खचाखच भरलेल्या आहेत. महाप्रसाद पण चालू आहे वाटतं. महाप्रसाद घ्यायला आलो आहे आधी. महाप्रसाद झाल्याच्या नंतर आमचं भजन. चला खिचडी घेऊन आलेले आहे आम्ही. इथं बसूया. हो बसा. या महाप्रसादासाठी. आज उपवास आहे ना संकष्टी, तर त्यानिमित्ताने उपवासाचा प्रसाद आहे सर्वांचा. आणि आमचे 2 बिडू तिकडे बसलेत त्या बाजूला. ते बघा पिंक मध्ये तिकडे बसलेत. तर सेटअप लावायला घ्यायचं आहे आता. आतमध्ये महाप्रसाद झालेला आहे, संपलेला आहे. रेडी होऊन आपण भजनासाठी तयार होऊन आलेलो आहोत. वही वगैरे घेऊन आलेला आहे. तर सेटअप लावत आहेत बाकीचे. थोड्याच वेळात सुरुवात करायची भजनाला आपल्याला. नेहमीप्रमाणेच आमचे सिनियर बुवा आज सुरुवात करतील. सेटअप लावलेला आहे मी आता या ठिकाणी. आता आपली जागा आहे. सगळे भक्तगण अजून रांगा आहे. आज संकष्टी असल्यामुळे गर्दी पण थोडी आहे आज. इकडे मंदिर आहे आणि ते भजनाला सुरुवात थोड्या वेळात आता करणारच आहोत.
आत्ताच भजन आमचं आटपलेलं आहे. आता आवरावर सगळी चाललेली आहे. सगळं आवडून घ्यायचंय. चला आत्ताच आटपलेलं आहे भजन. आता आम्ही आलोय ऑफिसमध्ये चाललोय. आता ऑफिसमध्ये बोलवलं आहे. आतमध्ये भजन झालंय आमचं आता. तर चला ऑफिसमध्ये. ऑफिस कुठे आहे? हे इथे इथे आतमध्ये कार्यालय, देवस्थान कार्यालय. आतमध्ये जाऊया आपण आता. पाणी झालंय आता. चहा आलाय आमच्यासाठी. सगळे इथे ऑफिसमध्ये येऊन बसलेलो आहे ऑफिसमध्ये. तर या चहा प्यायला. चला धन्यवाद. निघालेलं आहे मी आत्ता. आता पालखी निघणार आहे थोड्याच वेळात. बाप्पाची पालखी इकडे सजवलेली आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा पालखी सजवलेली आहे पूर्णपणे मस्त आहे. आणि थोड्याच वेळात निघणार आहे. पादुका आतमध्ये आहेत. आता झालेलं आहे भजन आमचं आणि आम्ही इकडे आता थोडाफार फोटो बिटो शूट करायला चालू आहे. काय तुझा निघालेला आहे आम्ही आता. फोटो वगैरे काढून आमचे झालेले आहेत सगळं. तर चला जाऊया. आता पालखी निघते थोड्याच वेळात बाहेर. तर आपली भजन वगैरे आटपलेलं सगळं. फोटो वगैरे थोडेफार काढून झालेले आहेत. आणि आत्ता निघण्याची वेळ झाली आपली घरी. साहित्य घेऊन सगळं जायचं. आता निघालोय आम्ही इथून. भजन वगैरे आपलं सगळं काय आटपलेलं आहे. भारी मन प्रसन्न झालं एकदम या ठिकाणी भजन सेवा करून. तर गाडी आता इथून बाहेर काढतोय. अशा गाड्या लावलेल्या जाम उलट्या सुलट्या, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय गाडी काढायला पण. हा जाईल 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 जाऊ दे. हा जाईल म्हणजे आम्ही आहे. थांबा नाही जाईल म्हटलं जाल. गाडी निघालेला आहे. खरी खरी सगळे पोहून बिवून कसे आलेलेच बघा. सगळे भिजून आलेले आहेत. आपल्याला पण कपडे आणायला पाहिजे होते ना. कपडे आणायला पाहिजे होते मस्त आहे की. भजन झाल्यावर पोहलेलं असतं. होय दूरच्या रानात माडाच्या बनात. बसरीवाले. तर चला गाडी इथं जाम जाम ट्रॅफिक जाम आहे इथे. हो साबजी काय चला. मित्र होता तो आपला. आजच्या भजनाच्या ठिकाणी देवस्थानचं जी कमिटी आहे त्या लोकांनी खरंच चांगली व्यवस्था केली होती आमची. त्या ठिकाणी उठबस सुद्धा चांगल्या प्रकारे झाली आमची. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. खूप भारी वाटला. आज कार्यक्रम पण करून भारी वाटला. आणि तिथली त्याची मॅनेजमेंट वगैरे बघत होतो ना, एक नंबर. म्हणजे काही टेन्शनच नाही कुठल्या. म्हणजे आतमध्ये येण्यापासून आम्ही बसण्यापासून परत नंतर झाल्याच्या नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे बोलावून विचारपूस सगळी करून म्हणजे
मस्त एक भारी वाटलं. एक एवढी म्हणजे आपले एवढं मोठं देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी एवढी येणाऱ्या म्हणजे जे कार्यक्रमासाठी येतात त्या लोकांची उठबस विचारपूस चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते. हे बघून खूप भारी वाटलं. खरंच आमची पुण्याई म्हणावं लागेल, आमच्या पूर्वजांची पुण्याई म्हणावं लागेल. कारण का अशा पावन ठिकाणी आम्हाला भजनं करण्यासाठी संधी मिळते. तर सगळे भक्तगण खूप त्या ठिकाणी आलेले होते आणि सगळेजण अशा बघत होते ना, ते भारी वाटत होतं खरंच. आणि भजन सुद्धा खूप छान झालं, मजा आली कार्यक्रमाला त्या ठिकाणी. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.